या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून एक बैठक केलेली आहे आणि खूप मोठं नुकसान या आठवडाभरामध्ये विशेष करून 6 तारखेला प्रचंड नुकसान, हजारो कोटी रुपयाचं नुकसान या ठिकाणी केळी उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे. अतिशय हाती तोंडलेला घास, भावसुद्धा केळीचे कधी नव्हते इतके चांगले भाव, जवळपास 3200 ते 3500 रुपयेपर्यंत क्विंटलला भाव शेतीमालाला केळीला यावेळेला मिळत असताना अचानक वादळ आलं 6 तारखेला आणि या वादळामध्ये लाखो झाडं केळीचे हे जमिनीवर आलेले आहेत, भुईसपाट झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहेत. आता या संदर्भामध्ये तलाठ्याच्या माध्यमातून, खालच्या रेव्हेन्यूच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. तरी झालेलं नुकसान हे अतिशय मोठं आहे. कारण आमचा भाग जळगाव जिल्हा हा केळी उत्पादक आहे. अतिशय आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. एक एक झाड केळीचं 30-30, 35-35, 40-40 किलोचं त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे नुकसान खूप मोठं आहे. शेतकरी अडचणीत आहे. म्हणून विमा, कारण म्हणजे विम्याच्या बाबतीमध्ये आम्हाला सर्वांनाच मोठं म्हणजे सगळ्यांचंच ऑब्जेक्शन आहे. ज्या पद्धतीने विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, फसवणूकच मी म्हणेल, ती अतिशय अयोग्य आहे. शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही सांगता काय, दाखवता काय, क्षेत्र किती दाखवतात, आम्ही एवढेच पैसे देऊ म्हणजे शेतकऱ्यांजवळून पैसे वसूल करायचेत. शासनसुद्धा विम्याचे पैसे भरतं पण देताना मात्र हातामध्ये काही देत नाही. ही वस्तुस्थिती आज या ठिकाणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ते सुद्धा मान्य केलेलं आहे. या संदर्भामध्ये सोमवारी मंगळवारी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आपल्याकडे एक बैठक लावा, विमा कंपन्यांनासुद्धा त्या ठिकाणी बोलवा आणि सोक्षमोक्ष करा. अन्यथा शेतकरी विम्याचे पैसे भरतो आहे, शेकडो कोटी, 700, 800 कोटी रुपये त्या ठिकाणी विमा कंपनीचे आपल्या जिल्ह्यात जमा झालेत आणि शेतकऱ्यांना तुम्ही देता काय? शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही पडत नाही आहे. आणि या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक, त्यामध्ये CS राहतील, माननीय मुख्यमंत्री राहतील, उपमुख्यमंत्री राहतील दोन्ही, आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातले केळी उत्पादक भागातले आम्ही त्या ठिकाणी राहू आणि या संदर्भामध्ये एक सोक्षमोक्ष या ठिकाणी करू. एल निनोचं सावट पसरलेलं आहे. मोठ्या प्रमाणात एल निनोमुळे नुकसानीचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकारने या संदर्भात काय आता नेमकी भूमिका घेतली आहे? प्रशांत महासागरामध्ये आपण बघितलं की एल निनोचा मला वाटतं सुरुवात झालेली आहे. आता सांगितलं असं जातं की 1950 नंतर किंवा त्यापेक्षाही मोठा एल निनोचा प्रभाव हा या ठिकाणी यावर्षी दिसणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की पर्जन्यमान कमी होईल, पाऊस कमी पडेल, मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागेल. हे आज हवामान खात्याकडून वर्तवलं गेलेलं आहे, आधी वर्तवलं गेलेलं आहे. पण त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून शासन त्या पद्धतीने जी काळजी घ्यायची आहे त्यासाठी ती सर्व त्या ठिकाणी घेत आहे. डिझास्टरच्या माध्यमातून, आपत्तीच्या माध्यमातून ते माझंच खातं आहे. त्या ठिकाणीसुद्धा आम्ही सगळ्या उपाययोजना काढतो आहे, काय करावं लागेल काय नाही. त्यामुळे पावसाळासुद्धा आता लेट होणार आहे, पाऊस कमी पडणार आहे आणि त्यामुळे ज्या आवश्यक सूचना आहेत त्या सगळ्या शासन स्तरावरून आम्ही खाली देत आहोत. केळीचे निकष जे आहेत, वेगवेगळे निकष जे आहेत विमा कंपन्यांकडून लावले जातात. वारंवार केळीचा फटका शेतकऱ्यांना बसतो, विमा कंपन्या भरपाई देत नाही. मात्र विमा कंपन्यांवर कुठलीही कारवाई आतापर्यंत झाल्याचं पाहायला मिळत नाही. विमा कंपन्या खरंच मी सांगेल की शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. पैसे घेतात शेतकऱ्यांकडून, शासनाकडून पैसे घेत आहेत, पण या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला देत नाही. शेतकऱ्यांची फसवणूकच करतायत, पुन्हा सांगेल मी. आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आज विनंती करणार आहे की आपण एक विस्तृत बैठक या संदर्भामध्ये सोमवारी मंगळवारी आमची घ्यावी. तिथे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसुद्धा त्या ठिकाणी बोलवावं आणि या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावा. मध्य प्रदेश सरकारने नुकसान जे आहे 1 लाख रुपये हेक्टरी तत्काळ देण्यात आलेली आहे, पण महाराष्ट्र सरकार का देत नाही अशी शेतकऱ्यांची चर्चा. सॉरी, मध्य प्रदेश सरकारने 1 लाख रुपये हेक्टरी तत्काळ मदत केलेली आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये ते मिळत नाही तत्काळ. नाही, मला मध्य प्रदेश सरकार काय देतं या बाबतीमध्ये माझ्याकडे माहिती नाही आहे, पण निश्चित ती माहिती आपण त्या संदर्भामध्ये घेऊ आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही ती विनंती करू. पण मला वाटतं विम्याच्या बाबतीमध्ये अधिकाधिक आपल्याला मदत विमा कंपनीतून होऊ शकते. आम्ही आमचा विमा काढतो आहे, आम्ही तुम्हाला त्याबद्दल पैसे देतो आहोत तुम्ही जे मागतायत ते, आणि नुकसान झाल्यानंतर तुम्ही अगदी हातच वर करतायत. तुमचं क्षेत्रच तेवढं नाही, तुम्ही केळीच तेवढी लावलेली नाही, पण अगदी हातच वर करायचं काम चाललेलं आहे. शेतकऱ्याची घोर फसवणूक त्या ठिकाणी चाललेली आहे आणि म्हणून मी सांगितलं की या संदर्भामध्ये एक बैठक तातडीने
लगेच त्या 3-4 दिवसामध्ये सोमवारी मंगळवारी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून लावणार. एकनाथ खडसेंनी पाहणी केली आणि या दरम्यान म्हटले की जशी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जी आहे ती मध्य प्रदेश सरकारची कॉपी केली, त्याच आधारावरती आता राज्य सरकारने जे आहे नुकसानीचे निकष जे आहेत ते शेतकऱ्यांना द्यावे आणि 2,20,000 प्रति हेक्टर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. तसे त्या संदर्भामध्ये बघू, आम्ही सोमवारी मंगळवारी बैठक लावणार आहोत. त्या संदर्भामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय त्यांना विनंती करू. पाऊस कमी होता यंदा, पण आपल्या जलशिवार मागच्या काळात जी योजना होती, यंदा मात्र या 2-4 वर्षामध्ये ती कुठेही दिसत नाही. काम कशा पद्धतीचं जर कामं झाले तर कदाचित जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सगळीकडे कामं सुरू आहेत. आपण जाऊन बघा, आपल्या मतदारसंघामध्ये या, तुम्ही आजूबाजूला बघा, JCB चाललेले आहेत, नाल्यांचं खोलीकरण चाललेलं आहे, गाळ काढण्याचं काम चाललेलं आहे. धरणामधून मोठ्या प्रमाणात आमच्याकडे तर रेल्वेचं काम चाललेलं आहे. आम्ही सगळे धरणं इतके म्हणजे 4-4 पट त्याची क्षमता करून घेतली, 5-5 पट करून घेतली, 5 पट मी असं तुम्हाला सांगेल. आणि सगळा मुरूम गती आम्ही त्यातलीच काढतो. आणि सगळीकडे आम्ही आता गाळ काढायला मुभा दिलेली आहे, विनामूल्य, कुठली रॉयल्टी त्यावर लागणार नाही. मग ज्याला शेतात टाकायचं आहे शेतात टाकायचं आहे, विटा थापायच्या आहेत त्यांनी विटांसाठी घेऊन जायचं आहेत. मला वाटतं की या माध्यमातून आम्ही आता शासनाच्या कारण ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची अतिशय आवडती योजना आहे, जलयुक्त शिवार योजना. त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे आणि मग सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याची कामं सुरू आहेत. शेतकऱ्यांचे दिवस आता शेतीची पेरणीचे, मात्र काही जे दुकानदार आहे लिंकिंग प्रकार दाखवतात, एका पॅकेटसोबत दुसरं पॅकेट कंपल्सरी घ्यायला लावतात. अजिबात नाही. लिंकिंगच्या बाबतीमध्ये शासनाने सक्त सूचना दिलेल्या आहेत. कॅबिनेटमध्ये यावर वारंवार चर्चा झालेली आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत. कुठे काही तक्रार असेल ती निश्चित सांगावी. खतांचा कुठेही काळा बाजार होणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहोत. अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि कोणी जर ब्लॅकमेल करत असेल, कोणी साठवणूक करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेले आहेत. विमा कंपन्यांवर कारवाई संदर्भातली काही भूमिका आपण मांडणार आहे का भाऊ? कारण मला वाटतं आधी या गोष्टीचा सोक्षमोक्ष करावा लागेल, कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने ते मूल्यमापन करता आहेत. ते आधी आम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल. आणि या ठिकाणी या मिटिंगमध्ये परवा सोमवारी मंगळवारी पुन्हा सांगेल की या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, आमचे सगळे लोकप्रतिनिधी, काही शेतकरी प्रमुख असतील तिथे त्या भागातले, त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलू आणि त्यांच्या अडचणी काय, समस्या काय आणि विमा कंपनी हे का करत नाही याचा जाब आम्ही त्यांना विचारू. खतांचा पुरवठा पुरेसा आहे का राज्यामध्ये? खतांचा पुरवठा पुरेसा आहे, कारण युद्धजन्य परिस्थितीमुळे खतं मिळणार नाही सांगितलं. सध्या आपल्याला कल्पना आहे परिस्थिती बिकट आहे, पण आजच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलं आहे, युद्धबंदी घोषित केलेली आहे. मला वाटतं त्याचाही मोठा परिणाम पुन्हा आपल्याकडे होईल म्हणजे सुलभ होईल सगळ्या वाहतूक, असं आपण अपेक्षा करूया. पण आवश्यक तेवढा पुरवठा तर सध्या आपल्याकडे आहे. फक्त साठवणूक करू नका. खत जर तुम्हाला 2 महिने लागणार आहे तर तुम्ही आजच साठवणूक करतायत. जसं पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये झालेलं होतं. सगळ्या कॅन हजारो चाललेल्या आहेत. म्हणजे मागच्या वर्षी जिथे 1 लाख लिटर डिझेल पेट्रोल लागलं तालुक्यामध्ये, ते यावेळेला 1.5-2 लाखापर्यंत चाललं गेलं. साठवणुकीमुळे झालं. आणि म्हणून शेतकऱ्यांनी काळजी करू नये. सगळ्यांना आवश्यक तेवढा खतं साठा आपल्याकडे आहे, तो आम्ही तुम्हाला देऊ. फक्त साठवणूक करू नका. सुरतमध्ये एसटी अपघात झाल्यानंतर एसटी दुरवस्थेचा प्रश्न समोर आला होता. या संदर्भात काही चालकांनी जे आहे ते प्रसारमाध्यमांसमोर तक्रारी केल्यानंतर त्यांना एसटी प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत कारवाईच्या. नाही, या बाबतीत मला माहिती नाही, पण निश्चित अशी जर काही असेल की कोणी तक्रारी केल्या आणि त्यांच्यावर कारवाई झाली तर निश्चित मी या बाबतीमध्ये माहिती घेईल. असं अजिबात होता कामा नये. जर काही अडचणी असतील, काही तांत्रिक गोष्टी दुरुस्त करायच्या असतील आणि कोणी सूचना केल्या असतील ड्रायव्हरने, कंडक्टरने, तर मला वाटतं त्यांच्यावर कार्य करण्याची आवश्यकता नाही. जे नुकसान आहे सरसकट नुकसान भरपाई देण्यात येईल, कारण शेताचा काही भाग नुकसान झालेला आपल्याला पाहायला मिळतं. मात्र नंतर सुद्धा ते उर्वरित जे शेत असतं त्याचा उपयोग होताना दिसत नाही. शासन मदतही करेल. ज्याप्रमाणे अन्य ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत तशी इथेही मदत केली जाईल. पण विमाचं कवच त्याला त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं विमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी मदत मिळू शकते, कारण सरसकट शेतकऱ्यांना जेवढं नुकसान झालं तेवढं शासन देऊ शकत नाही, हे आपल्यालाही समजतं आहे. पण विम्याकडे आहे, तो आम्ही तुम्हाला देऊ. फक्त साठवणूक करू नका. सुरतमध्ये एसटी अपघात झाल्यानंतर एसटी दुरवस्थेचा प्रश्न समोर आला होता. या संदर्भात काही चालकांनी जे आहे ते प्रसारमाध्यमांसमोर तक्रारी केल्यानंतर त्यांना एसटी प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत कारवाईच्या. नाही, या बाबतीत मला माहिती नाही, पण निश्चित अशी जर काही असेल की कोणी तक्रारी केल्या आणि त्यांच्यावर कारवाई झाली तर निश्चित मी या बाबतीमध्ये माहिती घेईल. असं अजिबात होता कामा नये. जर काही अडचणी असतील, काही तांत्रिक गोष्टी दुरुस्त करायच्या असतील आणि कोणी सूचना केल्या असतील ड्रायव्हरने, कंडक्टरने, तर मला वाटतं त्यांच्यावर कार्य करण्याची आवश्यकता नाही. जे नुकसान आहे सरसकट नुकसान भरपाई देण्यात येईल, कारण शेताचा काही भाग नुकसान झालेला आपल्याला पाहायला मिळतं. मात्र नंतर सुद्धा ते उर्वरित जे शेत असतं त्याचा उपयोग होताना दिसत नाही.
नाही, शासन मदतही करेल, ज्याप्रमाणे अन्य ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत तसे इथेही मदत केली जाईल. पण विमाचं कवच त्याला त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं विमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी मदत मिळू शकते, कारण सरसकट शेतकऱ्यांना जेवढं नुकसान झालं तेवढं शासन देऊ शकत नाही, हे आपल्यालाही समजतं आहे. पण विम्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत शेतकऱ्याला त्या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणून तो हक्काचा त्याचा पैसा आहे, तो विमा त्याचा हक्काचा आहे, कारण त्याने त्याचे पैसे भरलेले आहेत. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी पुन्हा सांगतो की या संदर्भात विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून ही बैठक आम्ही या ठिकाणी घेऊ. शेवटचा प्रश्न याच ठिकाणी मागच्या वेळेस